एव्हरीवन, मी कल्याणी. माझ्या पहिल्या व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा व्लॉग आहे, जसं मी शॉर्टमध्ये मेन्शन केलं होतं की गावच्या घरी आम्ही एक मिनी गार्डन हाऊस बनवलेला आहे. तर ते मिनी गार्डन हाऊस का बनवलं आहे, कशासाठी बनवलं आहे, हे मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे. आणि ते कसं बनलं आहे, ॲक्च्युली मी पण आज पहिल्यांदाच पाहिलं आहे. व्हिडिओजमध्ये मी ते पाहिलं होतं आणि घरी म्हणजे ते माझ्या माहेरच्या घरी बनलं आहे. सो आज आम्ही खूप दिवसांनी माझ्या माहेरी आली आहे आणि तेही फक्त मिनी गार्डन हाऊस पाहायला. ॲक्च्युली याला मिनी गार्डन हाऊस नाही म्हणत. हे हाऊस जनरली अमेरिकन कल्चरमध्ये येतं. तिकडे जास्त प्रमाणात हे हाऊस बनलं जातं. त्याला तिकडे 360 व्ह्यू हाऊस किंवा ग्लास हाऊस म्हणतात. जस्ट फॉर आणि ग्रीन हाऊस पण म्हणतात. जस्ट फॉर इंडोर प्लांटेशनसाठी किंवा कोझी टाईम संध्याकाळी तुम्ही जो कॉफी पिता, चहा पिता, तो एकत्र स्पेंड करण्यासाठी हे हाऊस बनवलं जातं. ॲक्च्युली जे हाऊस आम्ही बनवलं आहे तो आमच्या इथे पहिलं गार्डन होतं. माझ्या वडिलांना झाडांची प्रचंड आवड आहे. तुमच्या आयुष्यातही अशी माणसं असतील की त्यांना झाडांची खूप आवड असते. तर आमच्याकडे घर बनलं तेव्हा घरात लक्ष कमी आणि गार्डनमध्ये लक्ष खूप जास्त होतं. मी तुम्हाला गार्डन पण दाखवेल की किती झाडं लावली होती पहिली. लॉन होतं, लॉनमध्ये प्लांटेशन केलं होतं खूप सारं, पण खूप सारे स्नेक्स आल्यामुळे ते आम्हाला काढावं लागलं. मग आता तिथे काय करायचं म्हणून वडिलांनी एकदा पाहिलं होतं. त्यांना जस्ट ते हाऊस खूप आवडलं होतं. ते म्हटले नाही, मला असं बनवायचं आहे आणि त्यांनी ते बनवलं. तर चला मी तुम्हाला आज दाखवते आमचं मिनी गार्डन हाऊस, ज्याला सगळेजण लाईट हाऊस म्हणतात. कारण की संध्याकाळी जेव्हा ते लाईट्स लागतात ते इतकं अप्रतिम दिसतं संध्याकाळच्या टाईमला. तुम्हाला मी आमचं मिनी गार्डन हाऊस किंवा लाईट हाऊस किंवा ग्लास हाऊस किंवा 360 हाऊस, चला मी तुम्हाला दाखवत आहे आमचं मिनी गार्डन हाऊस. सो हे आहे आमचं छोटंसं मिनी गार्डन हाऊस. अजून काम खूप इनकम्प्लीट आहे. काम कंप्लीट झाल्यानंतर मी पुन्हा एकदा तुम्हाला याची टूर करवणार आहे की कसं दिसतंय ते काम कंप्लीट झाल्यानंतर. अजून त्याला कर्टन्स पण बाकी आहेत, थोडं डेकोरेशनचा पार्ट बाकी आहे. सध्या लाईट्स लागलेल्या आहेत. पहिले इथे वेगळ्या लाईट्स होत्या, तर इथे लॉन होतं तेव्हा स्टँडिंग लाईट्स होत्या. आता थोड्याशा वेगळ्या लाईट्स बसवलेल्या आहेत. तर हे जे हाऊस आहे, ही कन्सेप्ट पूर्ण माझ्या वडिलांची आहे. यात आमचं क्रेडिट असं काहीच नाही. दिवसांपासून त्यांनी हे पाहिलेलं, त्यांना बनवायचं होतं आणि त्यांनी ते फायनली बनवलं. आम्ही पहिल्यांदा म्हणतो की काय गरज आहे याची, पण आता जेव्हा ते बनलं आहे तेव्हा आम्हाला ते खूप सुंदर वाटतं आहे. जेव्हा मी इथे आली तेव्हा मी त्यांना विचारलं काम चालू असताना की हे कसं बनलं आहे. तसं तर सगळ्यांनाच माहिती आहे की जी ग्लास आहे ही उन्हामध्ये आहे, म्हणजे ही टफन ग्लासच असणार आहे. आणि वरती जे शीट लावलं ते पॉलिकार्बनचं शीट आहे, कारण की ते जनरली सगळ्या गॅलरीजमध्ये वगैरे यूज होतं. आणि त्याचा कलर एवढा सुंदर आहे की जेव्हा पण दुपारी ऊन पडतं, आज मी पाहिलं ऊन पडल्यानंतर त्याच्यातून जी लाईट पडली ती मी आईला विचारलं, अरे आतमधल्या लाईट चालू आहेत का? तर आई बोलली नाही. त्याच्या कलरमुळे असं वाटतं की ते एकदम शाईन करते आतमध्ये किंवा लाईट्स चालू आहेत असं वाटतं. सो तुम्ही आतमध्ये येऊ शकता. आतमध्ये तुम्हाला दाखवते काय काय आहे. सध्या आम्ही ज्या आमच्याकडे जुन्या गोष्टी होत्या, ऑलरेडी ज्या लॉनमध्ये आमच्या गोष्टी होत्या, त्या लॉनच्या गोष्टीच आम्ही यूज केल्या आहेत. ह्याच्या 4 चेअर आणि हा टेबल होता, हा आम्ही लॉनमध्ये यूज करत होतो. तर तो चेअर आम्ही पुन्हा एकदा ठेवला आहे. आणि हा जो सोफा आहे हा सागाचा सोफा आहे आणि आमचा जुन्या घरचा सोफा आहे. हा खूप वर्ष आम्ही वापरला आहे आणि अजूनही तो तसाच आहे. जो व्हिडिओ आहे हा मी आदल्या रात्री म्हणजे शनिवारी शूट केला होता 7 ते 7:15च्या दरम्यानमध्ये. थोडासा अंधार पडला होता म्हणून मी थोडाच लाईट लावला होता, पण जे पण होतं ते अप्रतिम दिसत होतं. तर असं होतं आमचं हे मिनी गार्डन हाऊस. आता संध्याकाळचे 6 वाजून तर गेलेच आहे, चहाचा टाइम झालेला आहे. आता मी माझ्या फॅमिलीसोबत आज फर्स्ट डे इथे चहा पिण्याचा फील घेणार आहे. सो तुम्हाला जर ही कन्सेप्ट आवडली असेल तर मला नक्की सांगा, तर मी ह्याचे डिटेल्स तुमच्याशी नक्की शेअर करेल. मला कमेंटमध्ये तुमच्या काही क्वेरीज असतील तर त्याही तुम्ही मला विचारू शकता. हे असं साध्या पद्धतीने आम्ही याचं डेकोरेशन केलेलं आहे. हे दिसतं आहे की थोडंसं काम इनकम्प्लीट आहे. तर वायर्स वगैरे थोड्या पडलेल्या होत्या, लाईट्स फिटिंग पण झालेली आहे. असे जे वेंडर्स आहेत त्यांचीही नावं मी तुम्हाला नक्की सांगेल की कोणी बनवलं आहे. ह्यांची डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल. आणि संध्याकाळी जेव्हा आमची मैफिल जमली होती सगळ्यांची, तेव्हा मुलींनी आमच्यासाठी सुंदर असा डान्स केला. त्यांना हे लाईट हाऊस खूप आवडलं आणि बाबांना त्यांनी थँक्यू पण म्हटलं की बाबा थँक्यू, आमच्यासाठी तुम्ही आम्हाला खेळण्यासाठी तुम्ही एवढं सुंदर हाऊस बनवलं. आणि शेवटी मी मस्त पोज देऊन माझा एक फोटो इथे काढला.
आणि अजून हा एक फोटो स्पेशल माणसासोबत म्हणजे राजासोबत. आणि ही गावची संध्याकाळ मनाला आनंद आणि सुख आणि समाधान देणारी आणि स्पेशली माहेरची संध्याकाळ. मग त्याचं तर काही विचारायलाच नको. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.